नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 20वे. अमलाथा, नाहरखेडी आणि ससाबळ येथे सरकारी शाळेच्या इमारतीचा वापर आम्ही करत होतो. एडीएम कॅपिटल फंड संस्थेकडून आम्हाला अनुदान मिळत होतं. त्यांचे काही अधिकारी आमचं काम बघायला 8 दिवसांनी येणार होते. आम्ही त्याची तयारी करत होतो. एक दिवस दुपारी अचानक अमलाथाच्या सरकारी शाळेतून मुख्याध्यापकांचा फोन आला. दीदी, उद्यापासून तुम्हाला आमची शाळा वापरता येणार नाही. आम्ही तुम्हाला शाळा वापरायला देतो म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी आमच्यावर खूप नाराज झाले आहेत. त्यांनी तुमच्या संस्थेला जागा वापरायला देऊ नये म्हणून लेखी आदेश, म्हणजे मुख्याध्यापकांच्या भाषेत फतवा, आमच्या सगळ्याच शाळांसाठी काढले आहेत. सरांचा आवाज खूप घाबरलेला होता. थोड्याच वेळात ससाबड आणि नाहरखेडी येथून उद्यापासून तुम्हाला शाळेची इमारत वापरता येणार नाही म्हणून फोन आले. मी हतबल. 8 दिवसांनी एडीएम कॅपिटल फंडचे अधिकारी येणार. मी त्यांना काय काम दाखवू? इतकी मेहनत केल्यानंतर ऐनवेळी हे काय घडलं? माझी धावपळ सुरू झाली. आमचे एक परिचित म्हणाले, तिथल्या आमदाराची मदत घे, तो करेल का? मी आणि सर्वजित, म्हणजे आमच्या संस्थेचा एक सदस्य, दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना भेटायला गेलो. तिथे जनता दरबार भरला होता. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, पण ते काम करतील असा विश्वास काही मला त्यांच्या बोलण्यावरून वाटला नाही. माझा विश्वास खरा ठरला. त्यांनी आमचं काम केलं देखील नाही. मी आणि सर्वजित जिथून जिल्हा शिक्षण अधिकारी धुर्वे यांना भेटायला गेलो. जरा लवकरच पोहोचलो होतो. शिपायाने आम्हाला साहेबांच्या ऑफिसमध्येच बसायला सांगितलं. ऑफिसमध्ये एक मोठं टेबल होतं, 4 खुर्च्या, एक मोठी तिजोरी आणि भिंतीवर थोर नेत्यांचे फोटो होते. धुर्वे साहेब बरोबर 10:30 वाजता आले. आत शिरल्यावर साहेबांनी आधी तिजोरीला नमस्कार केला, मग खुर्चीत बसत म्हणाले, काय काम आहे? मी सांगितलं, आम्ही मुलांना निःशुल्क शिकवतो. माझी नर्मदा परिक्रमा नोकरी सोडून केवळ गरीब मुलांना शिकवण्यासाठी मी इथे आले वगैरे रेकॉर्ड मी वाजवली, पण त्याचा साहेबांवर काही परिणाम झाला नाही. तुम्हाला फंडिंग कुठून होतं आणि किती होतं? मी त्यांना माहिती दिली. हे पण आवर्जून सांगितले की मी हे काम पैशासाठी करीत नाही. मला सरकारकडून आवश्यक तेवढी पेन्शन मिळते. जितकं फंडिंग मिळतं त्याहून 50% अधिक खर्च होतो. तुमच्या या 3 शाळांमध्ये आम्ही चार्ट्स, मुलांना बसायला चटया, खेळाचं सामान वगैरे अनेक गोष्टी देतो, पण त्यांना या गोष्टीशी काही देणं घेणं नव्हतं. ते म्हणाले, राज्य शिक्षण आयोगाचे प्रमुख केदार शर्मा यांच्याकडून परवानगी आणा, तरच मी सरकारी इमारत तुम्हाला वापरू देईन. मी कलेक्टरची परवानगी आणते म्हटलं तर त्यांनी नकार दिला. दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे मी आणि मानसी आमच्या मारुती व्हॅनने भोपाळला गेलो. गॅस सिलेंडरवर चालणारी ती गाडी. खिडक्या बंद केल्या तर आत गॅसच्या वासाने गुदमरायला व्हायचं. खिडक्या उघडल्या तर उन्हाच्या गरम झळा बसायच्या. 7-8 तासांचा प्रवास करून आम्ही केदार शर्मा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. केदार शर्मा याआधी खरगोन म्हणजे आमच्याच जिल्ह्याचे कलेक्टर होते. ते म्हणाले, तुम्ही लेपा येथे काम करायला सुरुवात केली तेव्हापासून मी तुमच्या कार्याबद्दल ऐकून आहे. मी सांगतो जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना. माझ्याच समोर त्यांनी फोन लावला आणि त्यांना समज दिली. मग मला म्हणाले, अशी परवानगी आम्ही लेखी देऊ शकत नाही, कारण त्याचा गैरफायदा इतर संस्था घेऊ शकतात. तुम्ही काळजी करू नका, मी बोललोय जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी. दुसऱ्या दिवशी पुन्हा खरगोनला जाऊन जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना भेटले. त्यांचा हट्ट कायम होता, मला लेखी परवानगी पाहिजे. काही लोकांनी मला सांगितलं, एवढा भोपाळचा प्रवास करून आला तुम्ही, त्यापेक्षा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना 5-10 हजार रुपये देऊन प्रकरण मिटवा. फार लालची माणूस आहे तो. त्याला वाटतंय की एनजीओ म्हणून तुम्हाला गडगंज पैसा मिळतोय आणि तुम्ही सरकारी शाळा तर फुकट वापरता आहात. मी मात्र ठाम होते, एकही पैसा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला लाच म्हणून देणार नाही. शाळेच्या खोल्या वापरल्या म्हणून जर भाडं भरायचं असेल तर मी सरकारी खात्यात चलन भरून जमा करेन. अचानक मला आठवलं की मी एवढी भोपाळ आणि खरगोन येथे जाऊन आले, पण अमलाथाच्या सरपंचांना या बाबतीत काही बोलले नाही. एकदा त्यांच्याशी चर्चा करायला हवी. लगेच मी अजयला गाडी अमलाथाच्या दिशेने घ्यायला सांगितली.
सरपंच विजय पाल यांना मला दुपारी आलेलं पाहून जरा आश्चर्यच वाटलं. मी माझी समस्या सांगितली. इतकं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अचानक हे कुठलं संकट आलं समोर. मी खूपच बेचैन होत बोलत असावी. विजय पाल मात्र शांत होते. तुमची पहिली चूक म्हणजे तुम्ही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला भेटायला गेलात. दुसरी चूक, भोपाळला राज्य शिक्षण आयोगाच्या अध्यक्षांकडे गेलात. तुम्ही काही इथे मुलांकडून पैसे घेऊन इंजिनिअरिंग कॉलेज चालवत नव्हता सरकारी इमारतीत. जे सरकारी शिक्षक करू शकत नाहीत ते तुम्ही करून दाखवत आहात. मुलं एवढ्या मोठ्या संख्येने आजवर कधी शाळेत आलीच नव्हती. त्यांना आता लिहायला वाचायला येतंय. मुख्य म्हणजे शाळेचं आवार आता स्वच्छ राहतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आमच्या गावातल्या लोकांनी आमंत्रण देऊन बोलवलं. तुम्ही स्वतःहून आला नाहीत. आता मी काय सांगतो ते ऐका. हे आमचं गाव आहे. ही आमची शाळा आहे. इथे काय करायचं ते आम्ही गावकरी ठरवू. आमची शिक्षक पालक संघटना आहे, ती निर्णय घेईल. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही बिनधास्त मुलांना शिकवा इथे. मी आहे तुमच्या पाठीशी उभा. काळजी करू नका. सरपंचांच्या घरातून बाहेर पडताना आता मला रडू कोसळेल की काय अशी भीती वाटली. प्रचंड थकले होते. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा अधिक होता. कसरावतच्या आमदाराचा तो जनता दरबार, खरगोनच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांचे ऑफिस, त्याचं उद्धट वागणं, मंडलेश्वर भोपाळ मंडलेश्वर असा गॅस सिलेंडरवाल्या आणि प्रचंड आवाज करणाऱ्या खिडक्या असलेल्या गाडीतून प्रवास, हे सगळं क्षणात डोळ्यासमोर उभं राहिलं. इतक्या सहजतेने हा प्रश्न सुटणार होता तर देवानी आधीच का नाही सोडवला. सखी हसली, म्हणाली, फक्त तूच मुलांना शिकवून कसं चालेल. आयुष्याच्या शाळेत तुलाही शिकलं पाहिजे ना. फार सुखात गेले तुझे दिवस आर्टिलरी सेंटरच्या ऑफिसमध्ये. सरकारी नोकरीत असूनही ब्युरोक्रेसी काय असते ते अनुभवलं नाहीस. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या शिक्षणातून सकारात्मकतेच स्वीकारायचं. यू कॅनॉट कंट्रोल व्हॉट हॅपन्स टू यू, बट यू कॅन कंट्रोल युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स व्हॉट हॅपन्स टू यू, अँड इन दॅट you will be mastering in change rather than allowing it to master you. धन्यवाद.